आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। देशामध्ये नवीन सरकार बनलं आहे। 79 मिनिस्टर्सचं मोठं मंत्रिमंडळ बनलं आहे। आपकी अदालत मध्ये आज आम्ही सादर करत आहोत या नवीन मंत्रिमंडळाच्या सगळ्यात तरुण चेहऱ्याला। चला तर स्वागत करूया 73 वर्षांचे सगळ्यात कलरफुल, टाळ्या वाजवून स्वागत करूया डॉक्टर फारुक अब्दुल्ला यांचं। यापूर्वी की आपण आजचा खटला सुरू करणार, आजच्या जज स्मिता गुप्ता यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। परवानगी आहे, आजची कारवाई सुरू करण्यात यावी। तर खटला सुरू होत आहे। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप डॉक्टर फारुक अब्दुल्ला यांच्यावर। आपकी अदालत मध्ये डॉक्टर फारुक अब्दुल्लांवर आरोप आहे की राजकारणात यांचा अंदाज गंभीर नसतो। जेव्हा मी रिसर्च करत होतो, वाचत होतो, तेव्हा हे समजलं की लहानपणी सुद्धा तुम्ही खूप खोडकर होता। 10वी मध्ये शिकत होता तेव्हा वडिलांनी तुम्हाला सिगरेट ओढताना पकडलं होतं, खूप मारलं होतं। साहेब, माझ्या घरामध्ये सगळ्यात जास्त मार मलाच पडलाय। एकदा त्यांनी मला सिगरेट पिताना बघितलं। आम्हाला तेव्हा तारुण्यात वाटायचं की जर प्यायलो तर वाटलं मोठे झालो। त्यांनी बघितलं आणि असं मारलं की आजपर्यंत मी कधीच सिगरेटला हात नाही लावला। आणि माझी चूक असताना त्यांनी केलं। एकदा मी शिडीवरून उतरत होतो तर नोकर होता मागे, तर मी त्याला मूर्ख म्हणालो। तर माझे वडील त्यांनी ऐकलं ते आणि माझ्याकडून चुकून ते माझ्या हातातून त्याची टोपी खाली पडली। 30 रुपयाचा नोकर होता। माझे वडील चीफ मिनिस्टर होते। त्यांनी पडद्याचा दांडा काढला, माझ्या आईला आधी खोलीमध्ये बंद केलं, कारण आईचं हृदय खूपच नाजूक असतं। इतकं मारलं की मी सांगू नाही शकत। आणि मारत मारत मला जवळजवळ 50 गट घेऊन गेले आणि माझ्या नाकातून सुद्धा रक्त वाहत होतं, सगळीकडून वाहत होतं। आणि अशाच प्रकारे घेऊन आणि नोकराच्या पायावरती टाकलं आणि म्हणाली, ही टोपी उचलून त्याच्या डोक्यावर आणि याची माफी माग। हा तुझा नोकर आहे, परंतु हा तुझ्या शिव्या खाण्यासाठी आला नाहीये। आणि तेव्हापासून आजपर्यंत मी कधीच माणसांमध्ये मी कधीच फरक नाही केला। आणि मी अल्लाचे आभार मानतो की माझ्या वडिलांनी मला चांगला धडा शिकवला। आणि राहिला प्रश्न या गोष्टीबद्दल, माझ्या शत्रूंनी प्रत्येक वेळी हा प्रोपगंडा केला आहे की फारुक अब्दुल्ला नॉन सिरियस आहे। फारुक अब्दुल्ला मोटारसायकलवरून शबाना आझमीला फिरवत आहे। हे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल। या श्रीमंत ऍक्ट्रेस बरोबर लग्न करायचं, हे करायचे, ते करायचे, खूप सारी नावं आहेत। रेखाचे देखील नाव आहे। रेखाचे देखील जितके ते लावू शकत होते आरोप लावून टाकले। मी त्यांना म्हणालो, गुलाबाचा माणूस कौतुक करतो, मग तो गुलाब तोडेलच असं नाही, गुलाबाचे कौतुक तरी करू शकतो ना। परंतु माझे शत्रू इतके होते की त्यांना दुसरा कुठलाच मार्ग दिसला नाही की जितके आरोप लावू शकत होते ते आजपर्यंत लावत आहेत आणि मी जोपर्यंत कबरीत जाईन तोपर्यंत लावत राहतील। आणि ज्या दिवशी माझा मृत्यू होईल त्या दिवशी इतकं कौतुक करतील की आता मी मेलोय। तर मी त्यांना म्हणालो की हे बघा, कधी मला सुद्धा तुम्हाला भारतरत्न किंवा असं काही द्यायचं असेल, मरणाच्या आधी द्या, मेल्यानंतर फुलं चढवायला देखील जाऊ नका। मला तर माहीतच नाही की तुम्ही चढवली आहेत की नाही चढवली। आपल्या इथे मेल्यानंतर हे देतात काही, आणि मेल्यानंतर कौतुक जोपर्यंत तो जिवंत असतो त्याला जितकं त्याला खेचू शकतात, हे करू शकतात, ते करू शकतात। तुम्ही बघा रजत, तू देखील जिवंत असशील, कारण मी तर म्हातारा आहे, मी तर निघून जाईन। परंतु तेव्हा तू बघ की मी निघून जाईन, कौतुकाचा वर्षाव जेव्हा होत असेल तेव्हा त्यांना आठवण कर ज्यांनी माझं नुकसान केलंय, ते सगळ्यात जास्त कौतुक करतील। मी असं आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो। हे जे वृत्तपत्रांमध्ये छापलंय, डॉक्टर फारुक अब्दुल्ला ज्यांच्या फॅन लिस्ट मध्ये आहेत त्यांचं नाव आहे मल्लिका शेरावत। क्या बात है यार, किती नशिबान आहे हा फारुक की अशी मोठी मोठी व्यक्तिमत्व फारुकच्या पुस्तकांमध्ये लिहिली त्यामध्ये गेली। वृत्तपत्रामध्ये लिहिलंय की डॉक्टर फारुक अब्दुल्लाने आपल्या मनातली गोष्ट मल्लिकाला सांगून टाकली
आणि म्हणाले की काही असा तसा विचार करायची गरज नाहीये, ते मल्लिकाचे फॅन आहेत आणि त्यांनी मल्लिका शेरावतला डिनरसाठी इन्व्हाइट केले. हजूर, ये न थी मेरी किस्मत कि विसाल यार होता, अगर और जिंदा रहते तो यही इंतजार रहता. आणि हे देखील ऐकलंय की या वयामध्ये तुमचा जो अंदाज आहे तो असा आहे की जर जवळ एखादा डिस्को असेल तर सगळ्यात आधी तुम्ही डान्स करायला पोहोचाल. जर तुमचा कॅमेरा नसेल तर नक्कीच जाईन. आणि हे देखील मी ऐकले की तुम्ही 72 वर्षांच्या वयामध्ये तुमची एक नवीन आवड झाली आहे गिटार शिकण्याची. जसं मला सैफ अली आधीपासूनच माझ्याकडे गिटार खूप वर्षापासून आहे, साधारण आज 30-40 वर्षांपासून. आणि कधीही जेव्हा संधी मिळते आणि अनेक अशा वेळा येतात आयुष्यात जेव्हा माणूस लो असतो, एकतर मी त्यावेळी गझल ऐकतो किंवा मग मी त्या गिटारला छेडत असतो. आता यात का वाईट आहे, ज्यामुळे माझं मन त्या समस्येतून बाहेर येईल आणि मी पुन्हा तरुण होईन. त्यात काय अडचण आहे? अडचण अडचण- कुणाला आहे? जर मी गिटार वाजवत असेन तर त्रास कोणाला होतो? त्या वृत्तपत्रांमध्ये असं लिहिलंय की जसं सैफ अली खान करीना कपूरसाठी गिटार साहेब, वाजवतात, तुमची करीना नाही कोण आहे? साहेब, तुम्ही बघा हा, ते प्रेसिडेंट सगळ्या जगातील देशाचा, अमेरिकेचा, तो सॅक्सोफोन वाजवायचा. कोण? बिल क्लिंटन. त्याचं तर सर्व लोक कौतुक करतात, परंतु फारुख अब्दुल्लाने गिटार वाजवली, काय मोठं पाप केलं. आभार माना की मी सितार नव्हतो वाजवत. हे सांगा की या उमरमध्ये देखील तुम्ही जास्त रोमॅन्टिक आहात की तुमचा उमर जास्त रोमॅन्टिक हे आहे? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उमरचा रोमांसशी काही संबंध नाही. 100 वर्षाचा देखील रोमांस असा करू शकतो. अरे 100 वर्षाचे म्हणून काय झाले, दिसणार नाही तर चष्मा लावेल, चष्मा नाही तर बायनाक्युलर लावेन. यामध्ये काय झालं, माणूस जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल क्या खाक जिया करते हैं. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर आजच्या इंटरेस्टिंग खटल्याचा आणखी एक भाग. मला असं विचारायचे की तुमच्यात आणि ओमर अब्दुल्लांमध्ये काय फरक आहे? माझ्यामध्ये हो, माझ्यामध्ये फरक आहे. मी 73 आहे, तो 38चा आहे. हा मोठा फरक आहे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये उपस्थित आहेत नवीन सरकारचे नवीन कॅबिनेट मिनिस्टर डॉक्टर फारुख अब्दुल्ला. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये डॉक्टर फारुख अब्दुल्लांवर आरोप आहे की हे वंशवादाचं राजकारण करतात. डॉक्टर साहेब, यावेळी 2 कुटुंब आहेत ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त पॉवर आहे या देशामध्ये. एक तर एम करुणानिधी यांचं कुटुंब, ते स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांचा मुलगा कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि त्यांचा पुतण्या, ग्रँड पुतण्या ज्यांना आपण म्हणू शकतो, ते देखील कॅबिनेट मिनिस्टर आहेत. आणि दुसरे डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांचे कुटुंब, जिथे तुमचा मुलगा मुख्यमंत्री आहे, तुम्ही स्वतः कॅबिनेट मिनिस्टर आहात आणि तुमचे जावाई देखील तुमच्या सरकारमध्ये तुमच्या बरोबर आहेत. प्रश्न हा आहे की लोक निवडून आणतात, आपण कुणावर थोपू नाही शकत. फिल्म ॲक्टरचा मुलगा फिल्म ॲक्टर बनवू शकतो, ॲक्ट्रेस बनवू शकते, त्यावेळी तुम्ही काही नाही बोलणार. एक इंडस्ट्रियलिस्ट आहे, तो इंडस्ट्री चालवतो, त्याच्या मुलाला समजतं इंडस्ट्री काय आहे, त्याच्या मुलीला समजतं इंडस्ट्री काय आहे. पण तू इथे जर इलेक्शन करून यावं लागतं, त्यातही ठोसपणे नाही सांगू शकत. इथे लोकांकडून वोट घ्यावे लागतात. लोक जेव्हा तुम्हाला घेऊन येतात तेव्हा तुम्ही बनवू शकता, नाही तर दुसरा काही मार्ग असू शकत नाही नाही. डॉक्टर साहेब, जसं शेख अब्दुल्ला साहेबांनी तुम्हाला आणलं, त्यांनी तुम्हाला इलेक्ट केलं, तुम्ही पार्लमेंटमध्ये पोहोचलात, त्याच प्रकारे तुम्ही उमरला आणलं, तुम्ही त्यांना इलेक्ट केलं, ते चीफ मिनिस्टर झाले. तर मग ज्याच्या मागे कोणी मायबाप नाही त्यांनी काय करायचं? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी पार्लमेंटमध्ये आलो 80 मध्ये आणि मी पॉलिटिक्समध्ये आलो, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, नको जाऊस त्यामध्ये. स्पष्ट सांगितलं होतं. म्हणाले होते, हा असा समुद्र आहे ज्यामध्ये तू एकदा घुसलास त्याच्यानंतर समुद्रातून बाहेर नाही पडू शकणार. एकतर या समुद्राच्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागेल किंवा समुद्राच्या विरुद्ध. मी माझ्या मुलाला देखील हेच सांगितलं. मी म्हणालो, बाळा, ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये काही कुटुंब राहणार नाही, मुलांना नाही बघता येणार, बायकोचा विचार नाही राहणार, घराचा विचार नाही राहणार, दिवस रात्र तुला काम करावं लागेल. तो म्हणाला, मी करेन. मी माझी
हीच एक लाईन आहे. काय करणार बाप? म्हणाला, नाही, मी नाही आणणार मध्ये. मग त्याने त्याचं कर्तव्य दाखवलं, तुम्ही पाहिलं. तो मिनिस्टर होता, NDAच्या राज्यामध्ये मिनिस्टर होता. त्याचं बघू शकता रेकॉर्ड, जे त्यांनी कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये केलं, जे त्याने फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये केलं. तर माणूस एका जागी ते म्हणतात आणू शकतो. त्याच्यानंतर तो किती त्यामध्ये पुढे जाऊ शकतो, ते त्याच्यावर आहे. परंतु यावेळी थोडं जास्त झालं. 17 लोकांची लिस्ट आहे माझ्याजवळ. मीरा कुमार जी जगजीवन रामची मुलगी आहे. सलमान खुर्शीद तो फॉर्मर राज्यपाल खुर्शीद आलम साहेबांचा मुलगा आहे. दयानिधी मारनन CM करुणानिधींचे पुतणे आहेत. कुमारी शैलजा चौधरी दलबीर सिंग यांची मुलगी आहे. GK वासन GK मुफनार यांचा मुलगा आहे. अडगिरी करुणानिधी यांचा मुलगा आहे. अजय माखन ललित माखन यांचे पुतणे आहेत. ज्योतिराज सिंधिया माधवराव सिंधिया यांचा मुलगा आहे. जितेन प्रसाद जितेंद्र प्रसाद यांचा मुलगा आहे. परिणीत कौर फॉर्मर चीफ मिनिस्टर अमरिंदर सिंग यांची वाईफ आहे. तुषारभाई चौधरी अमरसिंग चौधरीचे. आता भरपूर ही लिस्ट संपतच नाहीये. या तुम्ही म्हणता ना सगळ्यांचे 17 आहेत, परंतु हे मला सांगा, 543 तुमच्या लोकसभेमध्ये आहेत, 200 पेक्षा जास्त राज्यसभेत आहेत. जर 17 झाले तर कुठला असा मोठा नंबर तुम्ही दाखवत आहात की हे सगळे खानदानी आहेत? अरे ते तर ते आपले लोक सुद्धा आहेत. मी तर हेच म्हणतोय की 543 MPs आहेत. त्यामध्ये 206 काँग्रेस पार्टीचे आहेत, ज्यांच्या सहयोगी दलांचे आहेत. त्या सगळ्यांमध्ये मिळून 17 लोक असे मिळाले ज्यांचे फादर किंवा ग्रँडफादर किंवा मदर राजकारणामध्ये होते. मला असं वाटतं त्यांच्यावरती देवाची कृपा आहे सगळ्यात आधी. जोपर्यंत देवाची कृपा नसेल, देवाची तेव्हा कृपा आहे की आई वडिलांची कृपा नाही, आहे? देवाची कृपा आहे. आई वडिलांची कृपा तर नंतर येते, आधी त्या वरच्याची कृपा असते. ज्याला वरच्याने ज्याला देणं आहे, आमच्यात म्हणतात वइज़्ज़ मन तशा व ज़िल्ल मन तशा. की मी मान देणारा आहे आणि मी अपमान देणारा आहे. ज्याला तो देईल ते कोणी घेऊ शकत नाही आणि त्याच्याकडून जो घेईल त्याला कोणी देऊ नाही शकत. तर पहिल्यांदा आम्ही असं सरकार बघत आहोत ज्यामध्ये पिता पुत्र, ज्यामध्ये जावई आणि सासरा दोघे एकाच मंत्रिमंडळामध्ये असतील. असं याआधी कधीच झालं असा नाही. मंत्रिमंडळमध्ये आहे, परंतु त्याचा दुसरा विभाग आहे, माझा वेगळा आहे. त्यांचं काम वेगळं आहे, माझं काम वेगळं आहे. आता असंच जनतेला आहे. विचारूया याबद्दल लोकांना काय विचारायचं आहे. ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत विचारा. डॉक्टर साहेब, जेव्हा तुमचा मुलगा ओमर अब्दुल्ला CM बनले होते, त्यावेळी तुम्ही एक छान गाणं म्हणाला होतात. तर मला असं वाटतं की तुम्ही इथे सुद्धा थोडंसं गुणगुणाल का ते गाणं? हो, ते वेगळी गोष्ट होती. मी त्यावेळी, कारण त्यांनी मला खूप आग्रह केला आणि मी ते गायलं की मुलगा माझा खूप पुढे जावा. इन्शाल्लाह एक दिवस येईन पुन्हा यांच्या प्रोग्राममध्ये, तर तुम्हाला पूर्ण गाणं गाऊन दाखवेन. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे डॉक्टर साहेब की त्यावेळी जेव्हा ते चीफ मिनिस्टर बनले होते, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं, परंतु राहुल गांधींनी व्हीटो करून टाकला. नाही, हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. मला नक्कीच मुख्यमंत्री बनायचं होतं, परंतु त्या रात्री जेव्हा मी झोपलो तेव्हा मी विचार केला की माझं आता ते काम नाही आहे. मी आता डोंगर नाही चढू शकत. माझ्यामध्ये ती शक्ती नाही आहे, जी आजपासून 40 वर्षांपूर्वी होती. आता त्या राजवटीला पुढे नेण्यासाठी, त्याला पुढे वाढवण्यासाठी एक तरुण युवकाची गरज आहे. आणि सकाळी पहिला माणूस होतो, माझ्या पत्नीला म्हणालो, मी रात्री झोपू नाही शकलो. ती माझ्याबरोबर झोपली होती, तर ती मला म्हणाली, तुम्ही झोपत का नाही आहात? मी म्हणालो, मला झोप नाही येत. मी तिला सांगितलं नाही का? ते माझ्या मनामध्ये गोंधळ आणि डोक्यामध्ये गोंधळ होता हाच, की ज्या लोकांच्या आशा आहेत त्या मी पूर्ण करू शकेल की नाही पूर्ण करू शकणार. मग सकाळी 8 वाजता मी तिला म्हणालो की मी नाही बनणार. आणि 8:30 वाजता माझी मुलं आली. मी म्हणालो, उमर, मी तुझ्यावर ही जबाबदारी टाकत आहे, तू घेशील का? लोकांना तर हे इम्प्रेशन राहिलं की तुम्हाला कुठून तरी फोन आला आणि तुमच्यावर प्रेशर पडलं, दबाव टाकला. नाही, आता बघा, तुम्हाला तर माहित आहे की गोष्टी तयार होतात कशा. प्रत्येक जण आपलं कोणी मीठ टाकतं, कोणी मसाला टाकतं, कोणी काळी मिरी टाकतं, कोणी हळद टाकतं, तर ते वाढतच जातं. खाली काही नसतंच तर वाढवतच जातात. ही सवय आपल्या लोकांची. आणि जितकं तुम्ही एखाद्या पदावर असाल तर ते आणखीनच वाढतं. मला असं विचारायचे की तुमच्यात आणि ओमर अब्दुल्लांमध्ये काय फरक आहे? माझ्यामध्ये हो. पहिला फरक हा आहे की मी 73चा आहे, तो 38चा आहे. हा मोठा फरक आहे. दुसरा फरक हा आहे की मी गोल्फ खेळतो, तो गोल्फ खेळत नाही. तो जास्त तर डेस्क काम करतो. आणि तिसरा फरक हा आहे की तो युवा पिढीच्या मनातील गोष्टी समजतोय
मी म्हाताऱ्या पिढीच्या मनातील गोष्टी समजतो. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत नवीन कॅबिनेट मिनिस्टर डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर. आपकी अदालतमध्ये खटल्याचा आणखी एक भाग ब्रेक नंतर. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणताय की तुम्ही एकदम ह्याच्या विरोधात होता, एकदम विरोधात प्रोटेस्ट होतो. केलं होतं. हो, मग ती कोणती शक्ती होती, ते कोण लोक होते ज्यांनी तुम्हाला भाग पाडलं? खूप झालंय आता, ते विसरता आलं तर विसरा. हे बघा, लोकांना जाणून घ्यायचंय, तुम्हाला जाणून घ्यायचंय ना. आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत डॉक्टर फारुख अब्दुल्ला. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर आरोप आहे की हे दहशतवाद्यांना सोडण्यासाठी जबाबदार आहे. डॉक्टर साहेब, या निवडणुकीच्या दरम्यान वारंवार चर्चा झाली अझर मसूदची, ज्यांना जसवंत सिंग हे विमानात बसून कंधारला सोडून आले होते. आणि जेव्हा इतिहास बघितला तेव्हा लक्षात आलं की सोडणारे तर तुम्ही होते, तुम्ही मुख्यमंत्री होते. ही अगदी खरी गोष्ट आहे, परंतु तुम्ही हे विसरलात की त्याच्यापूर्वी देखील माझ्याकडून 5 जणांना सोडवलं गेलं होतं, जेव्हा VP सिंग साहेब राज्य करत होते इथे. म्हणजे तुम्ही म्हणताय सोडवलं गेलं होतं? हो, तुम्ही कोण तर ऐका सोडवलं तर होतं? खरं. ते जेव्हा त्यांना त्या 5 जणांना सोडायला आले, मी तेव्हा देखील अश्युअर केलं होतं की नका करू, परंतु त्या लोकांनी ऐकलं नाही. अल्लाचे आभार आहेत, दोघे जिवंत आहेत. आरिफ मोहम्मद खान सुद्धा जिवंत आहेत. आणि नंतर जे पंतप्रधान झाले भारताचे, गुजराल साहेब, ते देखील जिवंत आहेत. त्यांना विचारा काय अवस्था झाली होती माझी त्यावेळी. आणि नंतर मग जेव्हा ही दुसरी वेळ आली आणि त्यावेळी हे मौलाना अझहर आणि या दोघांसाठी सांगितलं गेलं की यांना सोडा. मी जसवंत सिंगजींशी, मी अडवाणीजींना विनंती केली की नका करू. ही एक अशी गोष्ट होईल की याचे परिणाम जे आपल्याला भोगावे लागतील ते खूप खूप भारी पडतील. परंतु कारण माफी मागतो हे म्हणण्यासाठी मीडियाने एक असा इथे परिस्थिती निर्माण केली होती की मीडिया, जर तुम्ही बघाल त्यावेळी हेच दाखवत होते की की वाजपेयींच्या घरांसमोर ते लटकले होते सगळ्या रस्त्यांवर. आमच्या नातेवाईकांना परत आणा, जे करावे लागेल ते करा. आणि मीडिया दाखवते, पुन्हा पुन्हा हे दाखवते की आम्हाला फक्त तोच हवाय आणि काही नको, भारत गेला खड्ड्यात, आमच्या नातेवाईकांना आणा. तर जेव्हाही मीडियाने हाईप केली याची, मला असं वाटतं की राजवटीकडे आणखी काहीच नव्हतं की ती यांना हटवू शकली नाही. ते म्हणाले चला घेऊन या, परंतु खूप चुकीचं झालं. जर आपण त्यावेळी त्या विमानाला आणि लोकांना जाऊ दिलं असतं तर जगासमोर हे म्हणालो असतो की भारत जो आहे तो आतंकवादासाठी, कुठल्याच गोष्टीसाठी त्याग करण्यासाठी तयार आहे, परंतु आतंकवादाला संपवण्यासाठी उभा आहे. ते आपण नाही केलं आणि ज्याचे परिणाम असं मला वाटतं या जमातीने भोगले आहेत मागच्या इलेक्शनमध्ये. डॉक्टर साहेब, तुम्ही हे म्हणताय की तुम्ही एकदम ह्याच्या विरोधात आहात? एकदम विरोधात तुम्ही होतो. प्रोटेस्ट केलं हो. होतं. मग ती कोणती शक्ती होती, असे कोण लोक होते ते ज्यांनी तुम्हाला भाग पाडलं? रजत, तुला स्वतःला माहितीये, या सगळ्यांना माहितीये, का माझ्याकडून नाव ऐकायचंय. बस झालं आता. त्याला जेवढं विसरता येत असेल तेवढं विसरा. हे बघा, लोकांना जाणून घ्यायचंय, तुम्हाला जाणून घ्यायचंय ना. मी केवळ यांचा प्रतिनिधी होऊन हे तुम्हाला पहा, विचारतो. त्यावेळी एनडीएची सत्ता होती आणि एनडीएच्या सत्तेमध्ये त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की होम मिनिस्टर आपले अडवाणीजी होते आणि जसवंत सिंगजी फॉरेन मिनिस्टर होते. आणि या लोकांनी कॅबिनेट मीटिंग बोलवली जेव्हा इथे निर्णय झाला, ज्यामध्ये सगळे होते, सगळे त्यांचे मंत्री होते, प्रधानमंत्रीजी वाजपेयी. त्यावेळी त्यांनी हाच निर्णय घेतला की त्यांना सोडायचं आहे. जर की मी 3 तासांपूर्वी त्या ऑफिसर्सशी वाद केला की नाही होणार. मी टेलिफोनवर त्यांना सांगितलं, मी गव्हर्नर साहेब, सक्सेना साहेब सुद्धा जिवंत आहेत, आभार आहेत. मी त्यांनाही सांगितलं, सक्सेना साहेब हे खूप चुकीचं होईल. जर आपण हे बलिदान देऊ नाही शकत, आपण या देशाला नाही वाचवू शकत. परंतु माझे काही नाही चालले. आणि तो मौलाना मसूद अझहर, ज्याने आज देखील पाकिस्तानमध्ये बसून हिंदुस्थानच्या विरुद्ध आतंकवाद करतोय. साहेब, हिंदुस्थानच्या विरुद्ध नाही, तो त्या देशाला देखील संपत होता. ज्यांनी आपल्यासाठी कबर खोदली, आज त्या कबरीमध्ये तो स्वतः पडतोय. आतंकवाद त्यांना स्वतः खातोय. आज प्रत्येक शहरामध्ये लोकांना सांगितलं जातंय की तुम्ही घरातून बाहेर पडा.
कारण आम्ही येणार आहोत, बॉम्ब टाकणार आहोत, ते तालिबान स्पष्ट सांगत आहे इथे रोज त्यांना. आम्ही वाचतो की तालिबान आता लाहोर सोडून कराचीला निशाणा बनवत आहे. सगळ्या इस्लामाबादला शहरांवर, सुद्धा. मुलतानवरती, सगळ्या शहरांवरती सांगत आहे त्यांना की बाहेर पडा लोकांना. आता आम्हाला शहरांवर हल्ला करायचा आहे. ज्या टायगरला यांनी तयार केलं, तो टायगर आता त्यांनाच खातोय. त्याचा धोका तुम्हाला वाटतो की हिंदुस्थानला देखील आहे? तुम्ही असे समजू नका की केवळ हिंदुस्थानीच आहेत त्या धोक्यामध्ये. संपूर्ण जग टेररिस्टच्या धोक्याखाली आहे. आपण कधीच याला एका छोट्याशा चौकटीत बंद नाही केलं पाहिजे. याची चौकट खूप विस्तीर्ण आहे आणि जर आपण या विस्तीर्ण चौकटीचा वापर केला नाही आणि जगातील प्रत्येक देशाला असे नाही सांगितले की आपण एकत्र या विरुद्ध लढले पाहिजे, तोपर्यंत आपण कधीच यावर ताबा मिळवणार नाही. ही सगळ्या जगाची लढाई आहे, केवळ हिंदुस्थानाची वेगळी लढाई नाहीये. ही भारताची लढाई नाही समजली पाहिजे आपण, उलट ही पूर्ण जगाची लढाई आहे. जर आपल्याला जगाला वाचवायचं असेल आणि या लोकांना जीवन द्यायचं असेल, ज्यामध्ये हे स्वातंत्र्याने जगू शकतील आणि जे आज जन्माला आले नाहीयेत, त्यांचं जीवन चांगलं करायचं असेल, तर आपल्याला टेररिझमला आज संपवावं लागेल. लोकांना तर हे वाटतं डॉक्टर साहेब की जेव्हा 26/11 हिंदुस्थानवर हल्ला केला होता, मुंबईमध्ये जेव्हा हल्ला झाला होता, त्यावेळी आपण आपल्या शक्तीचा वापर करून पाकिस्तानमध्ये जे टेररिस्ट कॅम्प्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करायला हवं होतं, त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे होता. हेच टेररिस्टला हवं होतं. टेररिस्टना वाटत होतं की लढाई व्हावी आणि भारत जो आहे पाकिस्तानवर हल्ला करेल आणि ते जे आहे भारताच्या सैन्याबरोबर मिळून मग तो एक इस्लामिक फ्रंट जो बनवायचा होता ते केलं असतं. मला वाटतं मनमोहन सिंगजी यांनी संयमाने काम केलं. त्यांनी हल्ला नाही केला, कारण जी एक छोटीशी सत्ता आता जिंकून आली होती, लोकांच्या वोट्समुळे आली होती, आपल्याला ती कायम ठेवायची आहे. नाहीतर परत तिथे सैन्याची सत्ता येईल आणि सैन्याची सत्ता तुम्ही आधी देखील पाहिलीये, आता देखील पाहिलीये. त्यामुळे त्यावेळी त्यांनी जे एक समजून उमजून जे काम केलं ते संपूर्ण जगाने मान्य केलं. पण आता तर संकट आणखी वाढलंय. आता तालिबान एकदम आपल्या दरवाजापर्यंत पोहोचलेत. पोहोचलाय. परंतु हे देखील मी तुम्हाला सांगतो, आज जे जग आहे या संकटाला बघत आहे आणि हिंदुस्थानच्या बरोबर बसली आहे या संकटाशी लढण्यासाठी. आणि हे नका समजू की आता काम होत नाहीये, की कुठल्या प्रकारे जास्तीत जास्त आतंकवादी विरुद्ध एकत्र लढलं पाहिजे. मला त्या पहिल्या प्रश्नावर तुम्हाला परत एकदा विचारायचं आहे डॉक्टर साहेब, जे अझर मसूदला कंधारला सोडायला गेले होते, हे खरं आहे की त्यावेळी खूप सारा पैसा, खूप सारी फॉरेन करन्सी सुद्धा त्या विमानामध्ये गेली होती आतंकवादी बरोबर? मला त्या विमानामध्ये काय गेलं हे माहीत नाहीये बाबा. मला हे माहिती आहे की आपले 3 आतंकवादी त्यामध्ये गेले. पैसा गेला की नाही गेला ते तुम्हाला आपकी अदालतमध्ये त्यामधल्या कोणाला तरी बोलवलं पाहिजे जे त्या विमानामध्ये त्यांच्या सोबत गेले. आणि जेव्हा रुबैया सईद यांचं अपहरण झालं होतं तेव्हा तुम्ही उल्लेख केला 5 आतंकवादी सोडले गेले होते. या 5 आतंकवादींना सोडण्यासाठी सुद्धा तुमचं थोडं आर्म ट्विस्टिंग केलं गेलं होतं, प्रेशर टाकलं गेलं होतं. कोण होते ते लोक? लोकांना जाणून ते घ्यायचं आहे. व्हीपी सिंगचं सरकार होतं, ज्यामध्ये मुफ्ती साहेब त्यांचे होम मिनिस्टर होते. माझी एकच चूक आहे, मी आज देखील हे मानतो. मी त्यावेळी माझा राजीनामा त्यांच्या हातामध्ये द्यायला हवा होता आणि हे घ्या, जे तुम्हाला करायचंय करा, परंतु फारुख अब्दुल्ला तुमचा भागीदार नाही बनणार यामध्ये. ती माझी सगळ्यात मोठी चूक होती आणि मी समजतो की मरेपर्यंत ही चूक माझ्या सोबतच जाईल. पण ही चूक तुम्ही 2 वेळा केली. दुसऱ्यांदा देखील मी केली, परंतु पहिली चूक मी केली नसती तर मी दुसऱ्यांदा चूक केलीच नसती. मग आता असं काय कराल हिंदुस्थानमध्ये? केवळ तुम्हीच नाही, कोणी चीफ मिनिस्टर असेल जम्मू काश्मीरमध्ये किंवा कुठल्या दुसऱ्या प्रदेशामध्ये, त्याला या गोष्टीसाठी फोर्स केलं जाणार नाही की त्याने आतंकवाद्यांना सोडू नये. हिंदुस्थानच्या जनतेला हे हे पहा, असं जाणून मी घ्यायचं. समजतो की हिंदुस्थानची सत्ता जी आज आहे, मला असं नाही वाटत की ते करू शकतील जर भारताचे लोक उठून म्हणतील की नाही करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ऑटोक्रॅटिक रूल नाहीये, ही डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीमध्ये तुम्ही वजन ठेवता, आम्ही वजन नाही ठेवत. आम्ही तुमच्यामुळे आहोत, तुम्ही आमच्यामुळे नाही आलात. तुम्ही आम्हाला बनवता आणि तुम्ही आम्हाला काढू शकता. त्यामुळे जर त्यावेळी भारताची जनता उठली असती आणि म्हणाली असती नाही, आम्हाला नाही सोडायचंय त्यांना, तर कुणी आला असता तरी हे करू शकत नाही. ज्यामुळे तुम्हाला देखील सांगेन की जेव्हापासून कधी अशी गोष्ट होईल ज्यामध्ये भारताच्या सन्मानाची गोष्ट असेल, त्यावेळी भारताचे तरुण, म्हातारे, स्त्रिया, पुरुष सगळ्यांनी उभे राहिलं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे आम्ही हे स्वीकार नाही करणार. त्या सत्तेला म्हणलं पाहिजे निघा तुम्ही.
तुम्ही मागे द्या सरदार साहेब. हा इकडे ठेवा. नाही तुम्ही मागे द्या. हा डेफिनेटली. आधी सरदार साहेबांना द्या. साहेबांना द्या. हा वाहेगुरु जी दा खालसा ते वाहेगुरु जी दी फतेह. आता तुम्ही सर, उग्रवादाची जेव्हा गोष्ट सुरू होती, तुम्ही म्हणत होता की एका सामान्य माणसाने देखील त्याचा विरोध करायला हवा. पण एक सामान्य माणूस तर सामान्य माणूसच आहे. तो त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी काय करू शकतो? कुठे पोहोचण्यासाठी? त्याचं जे जे ते म्हणणं आहे त्याचा आतंकवादच्या आवाज विरोधात- तिथपर्यंत कसा हे पोहोचू बघा, शकतो? सामान्य माणसं जेव्हा एकत्र येतील तेव्हा तो एक असा आवाज बनला जातो की तुम्ही हैराण होऊन जाल की सामान्य माणूस संपूर्ण देशाला हलवू शकतो. सामान्य माणसावरच आपण सगळे डिपेंडंट आहोत. असं समजू नका की आमचं सामान्य माणसाशिवाय काही होऊ डॉक्टर शकतं. साहेब, सामान्य माणसावर डिपेंडेंट केवळ निवडणुकीच्या नाही दरम्यान नाही, असतात. त्यानंतर देखील आहे. तर त्यानंतर देखील आहे. कुठल्या प्रकारे पोहोचवायला हवा? म्हणजे एकत्र येऊन काय करायचं? कसं जायचं त्यांच्यापर्यंत? हो हो, ऐका, मी तुम्हाला सांगतो. अनेक पद्धती आहेत. एक पद्धत आहे की लोकांनी एकत्र जमा होऊन एक मिरवणूक काढावी आणि त्याच्यापर्यंत पंतप्रधानांच्या घरी पोहोचावं आणि त्यांना म्हणावं, ज्या प्रकारे तुम्ही बघा, कुठल्या प्रकारे, ऐका, आतंकवादींना सोडलं कसं गेलं. जेव्हा लोक त्यांच्या घराच्या समोर आडवे झोपले, मीडिया पोहोचली. आज मीडिया खूप स्ट्रॉंग आहे. आज मीडिया या प्रकारे प्रोजेक्ट करू शकते या गोष्टीला की खुर्च्या हलायला लागतात, घर हलायला लागतात. मीडियापर्यंत सगळं काही आहे. आपल्याला मीडियाला जागं करायचंय. सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही एनडीए गव्हर्नमेंटमध्ये वाजपेयींसोबत देखील काम केलंय आणि मनमोहन सिंग सोबत देखील सहयोगी आहात. या दोन्ही व्यक्तिमत्वांबरोबर तुम्ही राहिला आहात. या दोन्ही व्यक्तिमत्वांचे काही विशिष्ट पैलू असतील जे तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकाल? हे बघा, वाजपेयीजी जे आहेत खूपच चांगले नेता आहेत. आमच्यामध्ये किती डिफरन्सेस का असेना, परंतु मला असं नाही वाटत की त्यांना तेवढंच प्रेम भारताबद्दल आज देखील आहे, तेव्हा देखील होती आणि जोपर्यंत जिवंत राहील तेवढं प्रेम मनमोहन सिंगजींना आहे. आणि 23 पार्टींना चालवणं सोपं नव्हतं. आणि मनमोहन सिंगजींचं जे मागील गव्हर्नमेंट होतं त्यामध्ये खूप साऱ्या पार्टीज होत्या, त्यांना पण चालवणं सोपं नव्हतं. परंतु दोघांनी ती गोष्ट दाखवली की जर माणसांमध्ये ते अकॉमोडेशन असेल आणि माणसांमध्ये ते विजन असेल तर तो सगळ्यांना चालवू शकतो. आणि वाजपेयींची सगळ्यात मोठी गोष्ट हीच होती, त्यांना सगळ्यांना चालवायचं होतं. आणि हीच मला आशा आहे की डॉक्टर मनमोहन सिंगजीमध्ये देखील की या सगळ्या भारताला, सगळ्या भारताच्या लोकांना, सगळ्या पार्टीजना एकत्र आणतील. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा डॉक्टर अब्दुल्लांवर आपकी अदालतमध्ये आजच्या खटल्याचा आणखी एक भाग. आधी तुम्ही असेंब्लीच्या दोन्ही इलेक्शन लढलात आणि दोन्ही जागी जिंकला तुम्ही. त्यानंतर तुम्ही राज्यसभेचे इलेक्शन लढलात, ती देखील जिंकलात. आता तिथेही तुमचं मन लागलं नाही. आता तुम्ही लोकसभेचे इलेक्शन लढलात, तर तुम्हाला टिकायचे कुठे? एक दिवस असा येईल की हे देखील सोडून देईन, राष्ट्रपती म्हणून बसेल आणि तुम्ही म्हणाल की हा राष्ट्रपती बनला. आपकी अदालतमध्ये आज जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत डॉक्टर फारुख अब्दुल्ला. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर आरोप आहे की हे ओव्हर ॲम्बिशियस आहेत. डॉक्टर साहेब, नेहमीच तुम्हाला काही ना काही करायचं होतं, खूपच ॲम्बिशन्स तुमचे राहिले आहेत. पण आता हे म्हटलं जातंय की इतक्या मोठ्या माणसाला एक छोटीशी मिनिस्ट्री दिली. हीच तर अडचण आहे की भारतवासियांना हे कधी असं सांगितलं नाही गेलं की ही मिनिस्ट्री आहे काय. उलट ही मिनिस्ट्री सगळ्यात जास्त महत्वाची आहे. कारण एक वेळ अशी येणार आहे की जेव्हा आपल्याजवळ त्या एनर्जी आजकाल आहे ती संपणार आहे. ती पेट्रोलियम असो, तो कोल असो, आपल्याला त्या एनर्जीच्या बाजूने गेलं पाहिजे ज्या संपणार नाहीत. त्यामुळे जगामध्ये सगळ्यात जास्त डेव्हलप देशांमध्ये देखील आणि चीनमध्ये देखील सगळ्यात जास्त महत्त्व जे आहे ते या एनर्जीकडे दिले जात आहे. कारण हाच एक बचाव आहे उद्याच्या जगासाठी. बजेट जर पाहिलं मिनिस्ट्रीजचं, ए राजा आहे कम्युनिकेशन मिनिस्टर, त्यांच्या मिनिस्ट्रीज बजेटमध्ये 65,000 करोड रुपये. गुलाब नबी आझाद हेल्थ मिनिस्टर 18,500 करोड रुपये त्यांच्या मिनिस्ट्रीजचं बजेट आहे. जी के वासन शिपिंग 24,000 करोड रुपये बजेट आहे. प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन 10,000 करोड रुपयांचं बजेट आहे. पण तुमच्या मिनिस्ट्रीचं बजेट आहे 1,267 करोड रुपये. कारण ते देखील खर्च नाही केले गेले.
जर माणूस खर्च करण्यासाठी तयार असेल आणि काम करण्यासाठी तयार असेल तर याचं बजेट देखील वाढू शकतं. अशी काही गोष्ट नाही की बजेट थांबू शकतं. काम करायला पाहिजे. पण डॉक्टर साहेब, जेवढी एनर्जी तुमच्यामध्ये आहे ते बघून असं नाही वाटत की तुम्हाला एक असं डिपार्टमेंट मिळायला हवं होतं ज्यामध्ये एनर्जी लागली असती, फॉरेन मिनिस्ट्री असती, कॉमर्स मिनिस्ट्री असती, तर तुम्ही जास्त परफॉर्म करू शकला असता. नाही रजत, ही मिनिस्ट्री लोकांना समजलीच नाहीये. मला यामध्ये परफॉर्म करू द्या. पुढे आणखी काही मिनिस्ट्री येतील जेव्हा मी परफॉर्म करेन. काळजी काय करता? अरे कुठलीच गोष्ट थांबत नसते. आता जेव्हा लोक हे लिहितात वृत्तपत्रांमध्ये की हे गोबर गॅसची मिनिस्ट्री दिली गेली, वृत्तपत्रामध्ये तर माझे कित्येक हितचिंतक देखील आहेत ना, जे हे हे लिहायला लावतात. आता त्यांचं नाव मला नाही घ्यायचंय. त्यांना काय माहीत की गोबर गॅस देखील एक दिवस अशी गोष्ट होईल जेव्हा हे सगळं काही गायब होऊन जाईल. ना कोल असेल ना तेल असेल. लोक गोबर गॅसने गाड्या चालवू लागतील, ट्रेन चालवू लागतील. त्या सूर्याच्या किरणांनी विमान उडवतील. आपल्या वारंवार घरामध्ये वीज येईल त्यामुळेच. वारंवार हे म्हणतात की साहेब, डॉक्टर फारुख अब्दुल्लांना इम्पॉर्टन्स नाही दिला गेला, त्यांचा जो स्ट्रेचर होता त्याच्या बरोबरीची मिनिस्ट्री नाही दिली गेली. साहेब, मी आभार मानतो की मला ही मिनिस्ट्री मिळाली, कारण ही घ्यायला कोणी तयार होत नाही माझ्या मते. मी एक चॅलेंज घेतलं आहे. एकतर मी परफॉर्म करेन, नाहीतर निघून जाईन. मी तो नाहीये जो खुर्चीला असा पकडून बसेल आणि म्हणेन की मला काढा. मी इथूनच नमस्कार करून जाईन आणि मी निघून जाईन. तुमची इच्छा काय होती? याच मिनिस्ट्रीची इच्छा होती की आणखी वेगळी काही इच्छा माझी होती? इच्छा आहे की मला या देशाची सेवा करता यावी आणि माझी आणखी काही इच्छा नाही. मी कुठल्या तरी वृत्तपत्रामध्ये वाचलं की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये म्हणालात की तुम्हाला राष्ट्रपती बनायचं आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया बनायचं आहे. इन्शाल्लाह जर मी या मिनिस्ट्रीमध्ये क्षमता दाखवली तर अल्लाची इच्छा असेल मी त्या पदावर देखील पोहोचेन. आम्ही नक्कीच आशा करू. परंतु तुमच्या मागील 6 महिन्यांचा जर आपण बॅकग्राऊंड बघितला तर आधी तुम्ही असेंब्लीच्या दोन्ही इलेक्शन लढलात आणि दोन्ही जागी जिंकला तुम्ही. त्यानंतर तुम्ही राज्यसभेची इलेक्शन लढलात, ती देखील जिंकलात. आता तिथेही तुमचं मन लागलं नाही. आता तुम्ही लोकसभेची इलेक्शन लढलात, तर तुम्हाला टिकायचे कुठे? हे बघा, मी तुमच्यासमोर हे सिद्ध करून दाखवलंय. मी सगळ्या इलेक्शन्स लढू शकतो आणि जिंकू शकतो. यापेक्षा पण- चांगलं काय असेल? हो, पण त्या सगळ्या सीट सोडत सुद्धा राहता तुम्ही. चांगलंय. शेवटी माणसाला पुढे जायचंय. एक दिवस असा येईल की हे देखील सोडून देईन, राष्ट्रपती म्हणून बसेल आणि तुम्ही म्हणाल की हा राष्ट्रपती बनला. तेव्हा हे दुःख असेल की मी तुमच्या या प्रोग्राममध्ये येऊ शकणार नाही. नाही, तेव्हा आम्ही तुमच्याकडे तिथे राष्ट्रपती भवनामध्ये भेटायला येऊ. आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. सर, मला विचारायचंय की मी खूप अँबिशियस आहे. एका लेडीचं अँबिशियस असणं योग्य आहे आजच्या भारतात? त्या म्हणतायत की मी खूप अँबिशियस आहे, तर आजच्या काळामध्ये एका महिलेचं अँबिशियस असणं ठीक आहे का? कारण मी हे बघा, मी बिझनेस सुद्धा तुम्हाला करते सांगेन. सध्या. जर तुम्ही या गोष्टीची वाट बघत बसाल की पुरुष ही वाट बघतील, महिला वाट बघतील की पुरुष तिला हा चान्स देईल की ती उभारेल, कधीच देणार नाही. सर, बिकॉज जर मी ऑलरेडी महिलांना काही बनायचं असेल तर तिने आपला हक्क घेण्यासाठी वापरायचं आहे. पुढे जायचं आहे आणि हो, धाडस सर. करायचं आहे. ज्यांनी ओके. धाडस नाही केलं ते कधी करेक्ट सर. हिम्मत मर्दा मदद खुदा. मदत तुम्हाला तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही हिंमत कराल. आणि आजची महिला हिंदुस्थानची ती महिला नाही राहिली जी 50 वर्षांपूर्वी होती. आज प्रत्येक स्त्रीला आपला हक्क माहीत आहे आणि आपला हक्क घ्यायचा माहीत आहे. हा मला खूप आनंद आहे की तुम्ही हा प्रश्न विचारला आणि मला आशा आहे की तो दिवस दूर नाही जेव्हा परत एकदा महिला जी आहे या हिंदुस्थानची मालक असेल. हे देखील खरं आहे की डॉक्टर साहेबांच्या सगळ्यात जास्त मित्र महिला आहेत. हे बघा, तो माणूसच काय जो महिलांना महत्त्व देणार नाही, तिला जो आदर नाही देणार आणि तिच्यावर प्रेम नाही जो करणार, काय आहे तो माणूस? तुम्ही स्वतः म्हणालात की ओमर अब्दुल्ला जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा मला बनायची इच्छा होती. मग तुम्ही रजतजींनी प्रश्न सुद्धा विचारला नाही तरी तुम्ही म्हणालात की मी उद्या मंत्रिपद सोडून पंतप्रधान बनेन, राष्ट्रपती बनू शकतो. तर तुम्हाला असं नाही वाटत का की आपकी अदालतचा आरोप जो तुमच्यावर होता तो 100% मी असं खरा आहे? म्हणेन, तुम्हाला विचारेल की तुमच्यामध्ये कुठलंच अँबिशन नाहीये, तर मग तुम्ही माणूसच नाहीये. जर तुमच्यामध्ये अँबिशन नाहीये, तो काय माणूस आहे ज्याच्यामध्ये हे नसेल की मला हे बनायचंय? आरोप खरा आहे की नाही तुम्ही हे मानता की अरे आरोप खरा आरोपांचं आहे? काय, तर मी 10 आरोप मान्य करायला तयार आहे, परंतु मी यापासून हटणार नाही. ज्या माणसामध्ये अँबिशन नसेल, त्याला जिवंत राहण्याची कुठली इच्छा नसेल,
तो तुम्हा कुठल्या तरी लोकांची गल्लीत अशी पडला इच्छा असेल. आहे का की डॉक्टर साहेबांचं अम्बिशन पूर्ण व्हावं? डॉक्टर साहेब, देव करो, देव करो. डॉक्टर अब्दुल्ला हिंदुस्थानचे राष्ट्रपती बनावे अशी जर तुमच्यामध्ये जे लोक सपोर्ट करतात त्यांनी हात उचला. डॉक्टर साहेब, इथे तर सगळे लोक तुमच्या बरोबर आहेत. आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. डॉक्टर साहेब, आपकी अदालत मध्ये आपण आरोप लावले डॉक्टर फारुख अब्दुल्लांवर, त्यांना प्रश्न विचारले. आता वेळ आहे एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालत मध्ये आजच्या जज स्मिता गुप्ता यांचा निर्णय. मट्टी से खेलते हो बार बार किस लिए, टूटे हुए दिलों से है ये प्यार किस लिए. आपकी अदालत मध्ये आज आपण आरोप लावले डॉक्टर फारुख अब्दुल्लांवर. त्यांना विचारलं त्यांच्या नवीन मंत्रालयाबद्दल, त्यांना विचारलं काश्मीर बद्दल, टेररिझम बद्दल. आपण त्यांना विचारलं त्यांच्या दिलखुलास वागण्याबद्दल, त्यांच्या नॉन सिरियस ॲटिट्यूड बद्दल. डॉक्टर अब्दुल्लांनी प्रत्येक प्रश्नाचं निर्भीडपणे उत्तर दिलं. आता वेळ आहे आपकी अदालत मध्ये आजच्या जज स्मिता गुप्तांच्या निर्णयाची. फारुख साहेब, तुम्ही तर आजच्या प्रश्नांची उत्तरं खूप चांगल्या पद्धतीने दिली आहेत. जे आरोप तुमच्यावर लागले होते त्यापासून तुम्ही मुक्त झाला आहात. फारुख साहेब, तुम्हाला कायम नॅशनलिस्ट मानलं गेलं आणि तुमचा प्रयत्न हाच राहिलाय की तुम्ही काश्मीरला राष्ट्रधारामध्ये जोडाल. खरं तर जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात तुमच्या शासनामध्ये काही त्रुटी होत्या, परंतु तुमचा राजनैतिक उदारपणा, धाडस, चमत्कार आणि शिष्टाचार यामुळे त्रुटींकडे दुर्लक्ष करू शकलो. मी शिष्टाचाराचा यासाठी उल्लेख करते कारण हे आजच्या काळातील राजकारणामध्ये दिसणं खूप अवघड आहे. मागच्या वर्षामध्ये काश्मीरमध्ये बदल दिसलाय. अलगाववाद संपला तर नाहीये, परंतु खूप कमी झालाय. आम्हाला आशा आहे की जेव्हा तुमचा मुलगा उमर अब्दुल्ला काश्मीरची सत्ता सांभाळत आहे आणि तुम्ही दिल्लीमध्ये शासन करत आहात, तर दोघे मिळून काश्मीरमध्ये देखील पूर्ण शांती आणि सुव्यवस्था कायम ठेवाल. परंतु जाण्याआधी आम्ही तुम्हाला एक शिक्षा देतो की जाण्याआधी तुम्ही एक गाणं आम्हाला गाऊन दाखवावं. आता जज साहेब म्हणालेच आहेत, 2 ओळी ऐकवतो मी. मट्टी से खेलते हो बार बार किस लिए, मट्टी से खेलते हो बार बार किस लिए, टूटे हुए दिलों से है ये प्यार किस लिए, मट्टी से खेलते हो बार बार किस लिए. याच अपेक्षेने आणि विश्वासाने की डॉक्टर फारुख अब्दुल्ला अशाच प्रकारे गात राहतील, लोकांचं मन रिझवत राहतील आणि आपल्या नवीन मिनिस्ट्रीमध्ये असा परफॉर्मन्स करतील की त्यांच्या आपल्या प्रतिष्ठेला अधिक उजाळा मिळेल. याच आशेबरोबर आजचा प्रोग्राम इथेच संपूया. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी भेट होईल आपकी अदालत मध्ये एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.